कराड उत्तरचा किंगमेकर, संघर्षातून निष्ठेपर्यंतचा एक प्रेरणादायी प्रवास. कराड उत्तरच्या राजकीय इतिहासात अनेक वादळं आली आणि गेली, पण ज्यानं आपली दिशा आणि निष्ठा कधीच बदलली नाही ते नाव म्हणजे माननीय रामकृष्ण श्रीमंत वेताळ. त्यांचा संपूर्ण प्रवास हा केवळ राजकारण नसून तो एक प्रदीर्घ संघर्ष आणि परिवर्तनाचा लढा आहे. एका अशा काळात जेव्हा कराड उत्तरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची अभेद्य सत्ता होती आणि भाजपची ताकद मर्यादित होती, तेव्हा रामकृष्ण वेताळ यांनी अत्यंत धाडसानं भाजपचा झेंडा हाती घेतला. सत्तेच्या सोयीच्या वाटा धुंडाळण्यापेक्षा त्यांनी संघर्षाची कठीण वाट निवडली, कारण त्यांच्याकडे भविष्यातील परिवर्तनाची स्पष्ट दृष्टी होती. त्यांची कार्यपद्धती ही केवळ सभांपुरती मर्यादित नसून ती गावकुसापर्यंत आणि वाडी वस्तीपर्यंत पोहोचलेली आहे. सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणं, कार्यकर्त्यांची फळी उभारणं आणि शून्यातून संघटन उभं करणं ही त्यांची खरी ताकद ठरली. आज कराड उत्तरमध्ये भाजपचा जो वाढलेला प्रभाव दिसतो, त्याचा पाया वेताळ यांनी आपल्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून रचला आहे. सत्तेची पदं येत गेली आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या, परंतु त्यांचा साधेपणा आणि जनसंपर्क आजही तसाच कायम आहे. किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस असोत किंवा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष, त्यांनी प्रत्येक पदाचा वापर सामान्यांच्या कल्याणासाठी आणि पक्षवाढीसाठी केला. रामकृष्ण वेताळ यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते केवळ स्वतः मोठे झाले नाहीत, तर त्यांनी शेकडो कार्यकर्ते आणि नवे नेतृत्व घडवलं. निवडणुकांच्या राजकारणात योग्य रणनीती आखून विजयाची समीकरणे जुळवण्यात त्यांचा हातखंडा आहे. म्हणूनच आज त्यांना कराड उत्तरचा किंग मेकर म्हणलं जातं. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांनी वरिष्ठांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचं प्रेम एकाच वेळी संपादन केलं आहे. त्यांचा हा प्रवास आगामी काळातील युवकांसाठी निष्ठेचे आणि कष्टाचे उत्तम उदाहरण आहे.